झटपट असा उत्तप्पा आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत। पहा इथे मी आता उत्तप्पा बनवण्याचं साहित्य घेतलेलं आहे। रोज रोज पोहे ते खाऊन कंटाळा येतो, आपण इथं उत्तप्पा बनवणार आहोत। मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी दही घेतलेलं आहे। ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। ते मिक्स करून आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजू द्यायचं आहे। मी इथं थोडासा खता सोडा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी ते 10 ते 15 मिनिटं ते पीठ भिजू देणार आहे। भिजल्याने आपला रवा छान असा फुगतो आणि पहा इथं आपलं छान असं पीठ भिजून झालेलं आहे। मी इथं टोमॅटो कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, ते आपल्याला त्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्त घट पण नाही ठेवायचा, आपला उत्तप्पा तयार झाला पाहिजे, थोडासा पातळ आणि जाडसरच ठेवायचा आहे। मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती आता आपण ते उत्तप्पा घालणार आहोत। पहा माझा छान असा इथं उत्तप्पा मी तव्यावरती घातलेला आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी त्यावरती कांदा लसूण मसाला घालणार आहे। थोडासा कांदा लसूण मसाल्याने टेस्ट खूपच छान येते आणि खायला पण छान चविष्ट पण लागते आणि थोडंसं कढीने आपल्याला तेल पण सोडायचं आहे, कारण की आपला उत्तप्पा छान असा पलटला जातो। पहा इथं छान असा माझा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि आपण तो शेंगदाण्याची चटणी, आपला सॉस, खोबऱ्याची चटणी याच्यासोबत पण आपण तो उत्तप्पा खाऊ शकतो। लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी पण सोपी रेसिपी आहे, मुलं पण खूपच आवडीने खातात हा उत्तप्पा। पहा इथं छान असा माझा उत्तप्पा तयार पण झालेला आहे आणि दिसायला पण खूपच छान दिसत आहे। पहा किती सुंदर असा माझा उत्तप्पा तयार झालेला आहे।